नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे महावितरण अप्रेंटिसशिप भरती निघाली 2026 ची. ही जी भरती असते नागपूर विभाग करता निघालेली आहे. नागपूर महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026. यामध्ये तुमचे जे पद असणार आहे, जे की असणार आहे अप्रेंटिसशिपसाठी पदांची नावं कोपासाठी असणार आहे, आय साठी असणार आहे, तारतंत्रीसाठी असणार आहे, वीज तंत्रीसाठी असणार आहे. टोटल इथे 188 पदांसाठी भरती निघालेली आहे. या चारही पदांना मिळवून नागपूर डिव्हिजनसाठी. ओके. तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी 10वी पास, ITI पास वाल्यांसाठी सुवर्ण संधी आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. अप्लाय करण्यासाठी नोकरी ठिकाण तुमचं नागपूर असणार आहे. आता अर्ज पद्धत कशी आहे, कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली Instagram ID, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. तर मित्रांनो, ही जी भरती आहे महावितरणतर्फे जाहीर झालेली आहे. जाहिरात सूचना आलेली आहे, जी की नागपूर मंडळकडून इथं वॅकन्सी आलेली आहे अप्रेंटिसशिपसाठी. आता यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महावितरण नागपूर शहर मंडळ अंतर्गत वर्ष 2026-27 करिता शिकाऊ उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी करारबंद करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी यांची जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची www अपेंडिशिप्स इंडिया GOV.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारांनी करता दिनांक जी दिलेली आहे तर 6 जुलै 2026 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. तर आपल्या शेवटची दिनांक असणार आहे 13 जुलै 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. अपेंडिशिप इंडिया GOV.in वरून. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, विभागीय मंडळ निहान आज स्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करावे. शहर मंडळ नागपूरचे अंतर्गत असल्याने विभागाने आज स्थापना नोंदणी क्रमांक व भरण्याची पद खालीलप्रमाणे आहेत. आता आज स्थापना क्रमांक काय असणार आहे? आता तुम्ही ज्या आज स्थापना क्रमांकासाठी अप्लाय करतात, म्हणजे आता अनुक्रमांक दिलेला आहे, मंडळाचे नाव, आज स्थापना क्रमांक दिलेला आहे आणि कोपा माहिती तंत्रज्ञान आणि तारतंत्री वीज तंत्रासाठी पद दिलेली आहे. आता तुम्हाला नागपूर शहर मंडळासाठी अप्लाय करायचं असेल, तर त्याचा त्याचा तुम्हाला आज स्थापना क्रमांक टाकावा लागेल. जर तुम्हाला काँग्रेस शहर विभाग साठी अप्लाय करायचं असेल, तुम्हाला आज स्थापना नंबर टाकावा लागेल. ऑनलाईन अप्लाय करताना असे इथं नंबर दिलेले आहे, जे की मी तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सगळ्यात पहिलं जे मंडळाचं नाव असं आहे नागपूर शहर मंडळ नागपूरकरिता. त्यांचा आज स्थापना क्रमांक दिलेला आहे. कोपासाठी 12 पदं आहे. माहिती तंत्रज्ञानासाठी 5 पदं आहेत. तारतंत्री वीज तंत्रासाठी कोणतेही पदं नाहीत. 2 नंबरचं जे मंडळ आहे काँग्रेस नगर विभागासाठी नागपूरकरिता. याच्यामध्ये आपल्याला आज स्थापना नंबर दिलेला आहे. त्याच्या 6 पदं असणार कोपासाठी, त्यानंतर माहिती तंत्रज्ञानासाठी 0 पदं, तारतंत्रीसाठी 12 पदं, वीज तंत्रीसाठी 37 पदं असणार आहे. आणि 3 नंबरचं असणार आहे गांधीबाग विभाग नागपूरकरिता. त्याचा आज स्थापना क्रमांक दिलेला आहे. 3 पदं असणारे कोपाकरिता, माहिती तंत्रज्ञानासाठी 0 पदं, तारतंत्रीसाठी 6 पदे आणि वीज तंत्रीला 11 पदे असणार आहे. 4 नंबरला असणारे मंडळ महल विभाग नागपूरकरिता. त्यांचा दिलेला आज स्थापना नोंदणी क्रमांक कोपासाठी 7 पदं असणार आहे. माहिती तंत्रज्ञानासाठी 0 पदं असणार आहे. तारतंत्रीसाठी 9 पदे आहे. वीज तंत्रीसाठी 16 पदे आहे. त्याच्यानंतर दिलेले आहे आपल्याला 5 नंबर सिव्हिल लाईन विभाग नागपूरकरिता. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचा आज स्थापना नंबर दिलेला आहे. कोपाकरिता 4 पदं, माहिती तंत्रज्ञानाकरिता 0 पदं, तारतंत्रीसाठी 8 पदे, वीज तंत्रीला 14 पदे. त्यानंतर 6 नंबरला असणारे बुटिबोरी विभाग नागपूरकरिता. याच्यामध्ये असणार आहे पदं. कोपाकरिता 3 पदं, माहिती तंत्रज्ञानाकरिता 0 पदं, तारतंत्रीकरिता 6 पदं, 29 पदं असणार वीज तंत्रीकरिता. ओके. त्याच्यानंतर दिलेली आहे ते शैक्षणिक अर्हता. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास असणे गरजेचे आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये. आणि प्लसमध्ये आपल्याला ITI वगैरे झालेले पाहिजे, जे की राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद म्हणजे NCVT कडून नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून ITI वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण झालेले आपण असाल तर अप्लाय करू शकतात. शैक्षणिकचा दस्तावेज दिलेला आहे, जे की डॉक्युमेंटेशन असणार आहे आपल्याला SSC, ITI, त्यानंतर वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान 4 सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील 2 सेमिस्टर उत्तीर्ण गुणपत्रिका मूळ प्रत. ओके. तर मूळ उत्तीर्ण आपल्याला गुणपत्रिका म्हणजे आपल्याला
त्याची मार्कशीट लागणार आहे, मूळ प्रत आणि झेरॉक्स कॉपी पण ओरिजिनल पण. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलेल्या 2 नंबरला आधार कार्ड लागणार आहे व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र लागणार आहे आणि रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे सगळ्यांनाच आणि इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत जे डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी असतात ते सगळे लागणार आहेत. मूळ प्रत लागणार आहे म्हणजे झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करायचे आहे ते डॉक्युमेंट्स. ओके. विद्यावेतन दिलेले आहे प्रचलित नियमाप्रमाणे जे लागू राहील त्याप्रमाणे तुम्हाला विद्यावेतन म्हणजे स्टायपंड मिळणार आहे. आता यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे जी की दिनांक तुमची काउंटिंग डेट आहे वयोमर्यादाची 30 जून 2026 पासून आपलं वय काउंट होणार आहे. 18 ते 35 वर्ष वयोमर्यादावाले इथं अप्लाय करू शकतात. वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांची नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. आता नमूद पद संख्या कमी किंवा अधिक करण्याची व भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व अधिकार व्यवस्थापनांनी राखून ठेवलेले आहेत व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळवला जाणार नाही. जे काही त्यांना वाढ करायचं असेल, भरती रद्द करायची असेल, कमी करायचं असेल त्यांच्या हातामध्ये आहे. कोणतीही आपल्याला इथं माहिती भेटणार नाही. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या राजकीय किंवा इतर अधिकाऱ्याकडून दबाव आणल्यास आणि उमेदवारी रद्द करण्यात येईल. तुम्ही कधी दबाव वगैरे त्यांच्यावर आणला अधिकाऱ्यामार्फत किंवा राजकारणीयामार्फत तर तुम्हाला तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल. 7 नंबरला सांगितलेलं आहे वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. ओके. तर तुम्हाला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. 13 तारखेपर्यंत शेवटची दिनांक आहे. त्याच्यानंतर शिकाऊ उमेदवारांची निवड ही SSC व ITI गुणांच्या टक्केवारीनुसार अनुक्रमे 40 ते 60% अशी अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 40 ते 60% जर असेल त्या टक्क्यानुसार तुमची इथं निवड केली जाणार आहे कॅटेगरीनुसार. जे पण कॅटेगरीमध्ये आपण असाल त्या कॅटेगरीमध्येच. ओके. 9 नंबरला दिलेला आहे शासन निर्णय अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता एकास 10 व अनुसूचित जमातीकरिता प्रवर्गाकरिता एकास 11 या प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरिता शासन नियमानुसार पदे राखीव राहतील. ओके. तर तुम्हाला राखीव पदे आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी व महिलांसाठी. तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे जे की अपेंडिशिप इंडिया ORG वरून. ओके. त्याची वेबसाईट लिंक तुम्हाला मी देऊन दिली व शैक्षणिक अर्हतेची जी तुम्हाला धारण केलेली गुणपत्रिका प्रमाणपत्रांची साक्षरकीत केलेली छायांकित प्रत आपला अर्ज व सर्व दस्तावेज दिनांक 6 जुलै 2026 ते 13 जुलै 2026 पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करावा. जे उमेदवार आपले संपूर्ण दस्तावेज संबंधित कार्यालयात अर्ज सादर करणार नाही त्यांची उमेदवारी प्रशिक्षणाकरिता निवड करण्याबाबतचा विचार केली जाणार नाही. आता त्यांनी काय सांगितलं सगळं तर तुम्हाला अपेंडिशिपच्या वेबसाईटवरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्थापना नंबर, तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड डिटेल आणि तुम्हाला सगळी माहिती वगैरे भरून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहे तर ऑनलाईन प्रिंट काढायची. त्याच्यामागे आपले सगळे डॉक्युमेंट लावायचे आहे. ITIचे असेल, LC असेल, जे काही असेल आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सगळे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला नागपूर मंडळामध्ये स्वतः जायचं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे नागपूर जिल्ह्या अंतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ओके. अशा पद्धतीची जाहिरात आलेली आहे. आता तुमचं कुठं जायचं तुम्हाला अधीक्षक अभियंता नागपूर शहर मंडळाला भेट द्यायची आहे जे की तुम्हाला नागपूर या ठिकाणी त्यांचं जे असेल महावितरणचं ऑफिस त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. ऑनलाईन सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे अपेंडिशिप इंडिया ORG वरून. तिथून अप्लाय झाल्यावर त्याची प्रिंटआउट काढा ऑनलाईन फॉर्म भरण्याची. त्यानंतर आपले सगळे डॉक्युमेंट प्रिंटच्या मागे लावा आणि स्वतः आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये जाऊन आपल्याला इथं महावितरण ऑफिसला जाऊन ते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. 6 जुलै 2026 पासून तर 13 जुलै 2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पण अप्लाय करायचं आहे आणि त्यांच्या स्वतः ऑफिसला जाऊन आपल्याला ऑफलाईन फॉर्म जमा करायची आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. चांगली संधी आहे. कोणाला जर अपेंटिशिप करायची असेल नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे. तर त्याची वेबसाईट लिंक जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली अपेंटिशिपची आणि नागपूर महावितरणची ऑफिशियल वेबसाईट लिंक. ओके. दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तरीही या व्हिडिओ रिलेटेड कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.